शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी निखिल चव्हाण परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, सध्या आपला कापूस पीक 20 ते 25 दिवसाचा झालेला आहे आणि या अवस्थेमध्ये भरपूर शेतकऱ्यांना कापूस पिकामध्ये पहिली फवारणी करायची असते। तर या पहिल्या फवारणीमध्ये आपण कोणत्या औषधांचा वापर करायचा आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे आपण सुद्धा आपल्या कापूस पिकाला पहिली फवारणी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, भरपूर शेतकरी कापूस पिकामध्ये पहिली फवारणी करण्यासाठी खूप घाई या ठिकाणी करत असतात आणि यामध्ये सुरुवातीलाच खूप महाग कीटकनाशक ज्याची गरज सुद्धा या ठिकाणी नसते तर त्याचा या ठिकाणी वापर करत असतात। परंतु आपल्याला असं या ठिकाणी करायचं नाही। आपल्याला आपल्या शेतामध्ये जाऊन आपल्या कापूस पिकाचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला पहिली फवारणी करायची आहे। सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये तुडतुडा या रस शोषण करणाऱ्या किडीचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव पाहायला मिळतो। आपण जर पानाचा खालच्या बाजूने निरीक्षण केले तर आपल्याला अशा पद्धतीने तुडतुडा आपल्या कापूस पिकावर पाहायला मिळेल। या किडीमुळे आपल्या कापूस पिकाचे पान आपल्याला अशा पद्धतीने पिवळसर आणि लालसर त्या ठिकाणी पाहायला मिळतात। जर आपल्याला या तुडतुड्याची संख्या 2 ते 3 प्रति पान जर पाहायला मिळत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पहिली फवारणी करायची आहे। जर आपल्या शेतामध्ये तुडतुड्याचा प्रादुर्भाव कमी असेल तर त्या ठिकाणी आपण 5% निंबोळी अर्क किंवा दशपर्णी अर्काचा त्या ठिकाणी फवारणी करू शकतो। आणि जर हा अटॅक जास्त प्रमाणात असेल तर आपण त्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकाचा वापर करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला थायोमिथॉक्झम या कीटकनाशकाचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे। हे कीटकनाशक आपल्याला बाजारामध्ये ॲक्टरा या नावाने मिळतो। याचा आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 12 ग्राम याप्रमाणे वापर करायचा आहे। यासोबत आपल्याला त्या ठिकाणी एक विद्राव्य खत घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपण 19-19-19 या विद्राव्य खताचा 15 लिटरच्या पंपासाठी 75 ग्राम याप्रमाणे वापर करायचा आहे। यामुळे आपल्या कापूस पिकाची वाढ चांगली होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे। तर असे दोनच घटक आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये वापरायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण आपल्या कापूस पिकामध्ये पहिली फवारणी करायची आहे। तर आपला कापूस पीक किती दिवसाचा झालेला आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। धन्यवाद।